प्रकरण 2. विज्ञान आणि मानवी जीवन. विद्यार्थी मित्रांनो, भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातील आधुनिक मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे. अश्मयुगीन मानव आणि आधुनिक मानव यांच्यात काय बरं फरक आहे? भटकंतीच्या जीवनातून आधुनिक जीवनाकडे मानवाची ही प्रगतीची वाटचाल होण्यासाठी लाखो वर्षे लागली. सुरुवातीच्या हजारो वर्षांच्या काळात मानवाने लावलेल्या काही महत्वाच्या शोधांमध्ये दगडी हत्यारे बनवणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग आणि शेतीचे ज्ञान यांचा समावेश होतो. या शोधांमुळे माणसाचे दैनंदिन जीवन अधिक सुखी आणि स्थिर बनले. 16व्या शतकापासून पुढील 4 शतकांत मानवाने शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान या विज्ञानाच्या विविध शाखांत अनेक शोध लावले. माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोगासाठी अनेक यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यात आली. त्यामुळे मानवाचे जीवन अधिक सुखी झाले. 20व्या शतकात सर्वाधिक शोध लागले, ज्यामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदलून गेले. चला तर मग आधुनिक युगातील काही महत्वाच्या शोधांची आपण माहिती करून घेऊया. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यामुळे माणूस आकाशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू लागला. प्रवासाचा वेगही वाढला. आज माणसाने अतिवेगाने जाणारी विमाने बनवली आहेत. आज जगातील वेगवेगळे देश परस्परांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. परंतु विमानांच्या अनेक चांगल्या उपयोगांबरोबरच वाईट कामांसाठी सुद्धा मानवाकडून त्याचा उपयोग केला जात आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शत्रुराष्ट्रांवर बॉम्ब फेकण्यासाठी मानवाने विमानांचा वापर केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि संपत्तीचा नाश झाला. अणुशक्ती. अणू अतिशय सूक्ष्म असल्याने तो नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. अतिसूक्ष्म अणूच्या विघटनातून मानवाने ऊर्जा निर्मितीचे ज्ञान प्राप्त केले, हे आश्चर्यकारक आहे. अशा रीतीने मिळवलेल्या ऊर्जेला अणुऊर्जा किंवा अणुशक्ती असे म्हणतात. अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. रोगनिदान, रोगोपचार आणि शेती संशोधन अशा विविध क्षेत्रांतही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे. परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपान विरुद्ध अणुबॉम्बचा वापर केला. त्यात हजारो लोक काही मिनिटांमध्येच मृत्यू पावले आणि काही कायमचे जायबंदी झाले.